स्वागत आहे आपलं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज महाराष्ट्र पोलीस भरती 2027 साठी प्रश्नपत्रिका घेऊन आलोत मित्रांनो. सरावासाठी ही प्रश्नपत्रिका असणार आहे मित्रांनो. यामध्ये आपण 30 प्रश्न आणि 30 गुणांसाठी ठेवलेले आहे मित्रांनो. वेळ असणार आहे 20 मिनिटांचा. तर 20 मिनिटात तुम्हाला हे 30 प्रश्न सोडवायचे आहेत मित्रांनो. परिस्थितीवर मात करून जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच एक दिवस खाकी वर्दीचा मानकरी ठरतो मित्रांनो, आपण यामध्ये 30 प्रश्न जे आहेत ते PYQ फॉर्मॅटमधले घेतलेले आहेत मित्रांनो. महत्त्वाचे आहेत मित्रांनो. व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, यामधला जो पहिला प्रश्न आहे तो आहे, महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे मित्रांनो 1 मे 1960 साली झालेले मित्रांनो. महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. आणि जागतिक कामगार दिन म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो मित्रांनो. 1 मे लक्षात ठेवायचे, 1 मे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर सोपा प्रश्न आहे, पण खूप वेळा हा कन्फ्यूज करून जातो. एखाद वेळेस आपण चुकून उत्तर दुसरं देऊ शकतो. त्याच्यामुळं आपण हा घेतलेला आहे मित्रांनो. 36 आहेत मित्रांनो, 36. तर शेवटचा जिल्हा जो आहे तो पालघर जिल्हा आहे मित्रांनो. 2014 साली त्याची स्थापना झाली मित्रांनो. तो कुठल्या जिल्ह्यामधून विभागला गेलेला आहे? तर ठाणे जिल्ह्यातून. लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने जो आहे तो अहिल्यानगर जिल्हा आहे मित्रांनो. अहिल्यानगर जिल्हा. तर अहमदनगर हे चुकीचं नाव आहे मित्रांनो. आता चेंज होऊन अहिल्यानगर झालेले मित्रांनो. अहिल्यादेवी नाही आहे मित्रांनो, अहिल्यानगर एवढंच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते व त्याची उंची किती? तर मित्रांनो, कळसुबाई हे शिखर आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर. त्याची उंची आहे मित्रांनो 1646 मीटर. आणि हे कुठे आहे मित्रांनो? तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. हे सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले मित्रांनो खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे मित्रांनो, बुलढाणा या जिल्ह्यातील मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पोलीस मुख्यालय कोठे आहे आणि त्याचे प्रमुख कोण असतात? तर उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यालय जे आहे ते मुंबई येथे आहे मित्रांनो. त्याचे प्रमुख जे असतात ते पोलीस महासंचालक असतात, म्हणजेच DGP असतात मित्रांनो. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली मित्रांनो. कधी केली? तर 1873 साली केली मित्रांनो. वर्ष महत्त्वाचे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोह पुरुष म्हणून ओळखले जाते मित्रांनो. त्यांचा जो पुतळा आहे मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटी, हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे मित्रांनो. तो आहे मित्रांनो गुजरात या राज्यामध्ये. लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर त्याची उंची किती आहे मित्रांनो? उंची हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. उंची किती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यूची? तर मित्रांनो, चले जाओ म्हणजेच क्वाइट इंडिया आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर उत्तर आहे मित्रांनो 1942 मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे 1942. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते मित्रांनो. लक्षात ठेवा. दर्पण हे त्यांचे पहिले वृत्तपत्र होते मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. तर आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे मित्रांनो, रासबिहारी बोस यांनी केली होती मित्रांनो. आणि ह्याचे जे नेतृत्व आहे ते पुढे चालून नेतृत्व केले होते मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांनी. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते मित्रांनो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर उत्तर आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. लक्षात ठेवायचे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. तर मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती आत्ता द्रौपदी मुर्मू आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचे द्रौपदी मुर्मू. आणि मला उपराष्ट्रपती कोण आहेत मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उत्तर आहे मित्रांनो, उपराष्ट्रपती असतात मित्रांनो पदसिद्ध अध्यक्ष. राज्यसभा हे जे आहे ते संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे मित्रांनो. आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहेत, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर उत्तर आहे मित्रांनो, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो मित्रांनो. आणि राजकीय प्रमुख जो असतो तो असतो मित्रांनो आपला सरपंच. त्यानंतर महाराष्ट्रात स्मार्ट पोलीस ही संकल्पना कोणी मांडली होती? तर उत्तर आहे मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली मित्रांनो.
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत ही आहे मित्रांनो. यकृत म्हणजेच लिव्हर ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. त्यानंतर पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर उत्तर आहे मित्रांनो पाण्याचे रासायनिक सूत्र आहे मित्रांनो H2O. लक्षात ठेवायचे मित्रांनो H2O. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विजेच्या दिव्यात म्हणजेच बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? उत्तर आहे मित्रांनो टंगस्टन. लक्षात ठेवायचं मित्रांनो टंगस्टन. त्यानंतर लोहित रक्तपेशी म्हणजेच RBCचे आयुष्यमान किती दिवसांचे असते? तर उत्तर आहे मित्रांनो 120 दिवसांचे आयुष्यमान असते मित्रांनो. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा हा आजार होतो? तर उत्तर आहे मित्रांनो अजीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन Aच्या अभावामुळे होत असतो. भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? तर उत्तर आहे मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे मित्रांनो. याचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे मित्रांनो. मुंबई लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ह्याची जी स्थापना आहे ती 1935 साली झालेली आहे मित्रांनो. कोठे? तर कोलकाता या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर महत्त्वाचं मित्रांनो गंगा ही नदी मित्रांनो 2525 लक्षात ठेवायचं मित्रांनो 2525. आणि जी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते ती आहे मित्रांनो गोदावरी, जी महाराष्ट्रात 668 किलोमीटर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, जी की दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे मित्रांनो आसाम या राज्यामध्ये आहे. एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. तर भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे? तर उत्तर आहे मित्रांनो गुजरात या राज्याला लाभलेला आहे मित्रांनो. तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लाभलेला आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे कोकण किनारपट्टीला, आणि गुजरातमध्ये सर्वात जास्त आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. त्यानंतर पोलीस खात्यातील सर्वात कनिष्ठ म्हणजे सुरुवातीचे पद कोणते असते? तर उत्तर आहे मित्रांनो पोलीस शिपाई म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल हे सर्वात कनिष्ठ पद आहे मित्रांनो, जी भरती आपण करतोय. तर लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस कमिशन आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो 12. लक्षात ठेवायचं मित्रांनो 12. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्रात कोणती नोडल एजन्सी काम करते? तर उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र सायबर ही आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, SRPFचे पूर्ण नाव काय आहे आणि स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे मित्रांनो स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच राज्य राखीव पोलीस बल हे आहे मित्रांनो. 6 मार्च 1948ला त्याची स्थापना झालेली मित्रांनो. लक्षात ठेवा. त्यानंतर नक्षलवाद विरोधी मोहिमेसाठी महाराष्ट्रात कोणते विशेष पोलीस दल काम करते? तर उत्तर आहे मित्रांनो C60 हे कमांडो आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचं मित्रांनो C60 हे महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद विरोधी काम करते मित्रांनो. मित्रांनो हे तुम्हाला 30 प्रश्न कसे वाटले? परीक्षेच्या दृष्टीने 100% हे इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. बेसिक आहेत पण इम्पॉर्टंट 100% आहेत मित्रांनो. खूप वेळा येणारे प्रश्न आहेत मित्रांनो. हे 30 प्रश्न कसे वाटले मला कमेंटमध्ये कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्कीच करा. धन्यवाद.